बघा, मी विनंती करते तुम्हाला सगळ्यांना, माझ्या मुलाने काहीही केलेलं नाहीये. पोलीस तपास करतायत आणि त्याच्या विरुद्ध अजून एकही पुरावा मिळालेला नाहीये. तुम्हा दोघींना लाज नाही वाटत का? एका नराधमाला तुम्ही प्रोटेक्ट करताय. अहो पण तुम्ही थांबाच इथे, बोलू दे त्यांना. तुम्ही बोला. तुम्हाला काहीच कसं वाटत नाही हो? ती मुलगी एवढं ओरडून ओरडून सांगते तरी तुम्ही तुमच्या मुलाचीच बाजू घेताय. नक्की तुमचाच मुलगा आहे ना? अशा मुलाला जन्म देण्यापेक्षा ना नसलेलाच बरा. असल्या मुलांमुळे समाज बिघडतोय. शिवा, अगं हे काय बोलतायत? आशू मुलगा आहे माझा, मी हे सगळं नाही ऐकून घेऊ शकत. हे बघा, तुम्हाला हे सगळं बोलण्याचा काहीही अधिकार नाहीये. त्याच्या विरोधात काहीही मिळालेलं नाहीये अजून. तो सरळ मार्गाने चालणारा मुलगा आहे. मग कालच कसा मार्ग चुकला? का तिथे कोणी नव्हतं म्हणून त्याचा फायदा घेतला त्याने? तसंही आईच्या आणि बायकोच्या न कळत आपला मुलगा आपला नवरा काय करतोय माहिती नाही का? झालं तुमचं? नाही, कोणाला काही अजून बोलायचं आहे का? बोला अजून हवं तर, किंवा जे बोललात ते त्याने समाधान वाटलं का सगळ्यांना? हां, मग मी बोलू आता. ही आशुतोषची आई आणि मी त्याची बायको. त्याने आत्तापर्यंत एकदाही गैरवर्तन केलेलं नाही याची साक्ष आम्ही दोघी आहोत. आणि एक आई म्हणून तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, कारण माझ्या मुलावर मी काय संस्कार केलेत हे मला पूर्णपणे माहिती आहे. म्हणूनच मी इथे उभी आहे. अहो, आशुतोषने पुढाकार घेऊन आमच्या वस्तीत सेल्फ डिफेन्स क्लासेस सुरू केलेत मुलींसाठी. तुम्ही हवं तर तिथल्या मुलींना विचारू शकता की तो कसा आहे, तुम्हाला कळेल. मला सांगा, हे एवढं सगळं करणारा मुलगा असं करू शकतो का? अहो, सरळ आहे, त्याला फसवलंय कोणीतरी, त्याच्यावर खोटा आळ घेतलाय. आणि हे सगळे आरोप खोटे आहेत हे मी सिद्ध करीन. आणि तसं नाही ना झालं तर मी स्वतः त्याला पोलीस स्टेशनला घेऊन जाईन, हा शब्द आहे माझा. हे बघा, पण जर तो निर्दोष सुटला तर तुम्ही असाच मोर्चा घेऊन याल ना त्याच्या बाजूने? कारण काय, मुलींवर बायकांवर अत्याचार होतात त्याचं प्रमाणही खूप आहे. पण या सगळ्याचा फायदा घेणारे पण खूप लोक आहेत. त्यांचा बुरखा फाडायला पाहिजे आपण.